पुनर्वसित लिंबायत वासियांना नरकासमान जीवन जगण्याची वेळ। 40 वर्षांनंतरही रस्ते नाल्याचा थांगपत्ता नाही। डास, सरपटणारे प्राणी, निमोनियाने गावकरी हैराण। शासनाकडून दुजाभाव, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा। माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाला जोडलेलं पण विकासापासून तुटलेलं मोजे लिंबायत या पुनर्वसित गावातील नागरिक आज नरकासमान जीवन जगत आहेत। गावाला पुनर्वसन होऊन तब्बल 40 वर्ष झाली, पण तरीही रस्ते, नाल्या, लाईट, पिण्याचं पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून गावकऱ्यांना वंचित ठेवलं गेलं आहे। पावसाळ्यात चिखल, शेवाळ, त्यात वाढणारे डास आणि सरपटणारे प्राणी यामुळे गावात निमोनियाची साथ पसरली असून ग्रामस्थ हैराण झाले आहेत। 2-2 पिढ्या दूषित पाणी पिऊन चिखल तुडवत म्हातारपणाकडे गेल्या, पण शासनाने अजूनही कानाडोळाच केला आहे। जानेवारीत रस्ता बनवण्याचं आश्वासन देत ढवर टाकण्यात आलं, पण तेच ढिगारे आजही गावात तसेच आहेत। गणेश विसर्जन मिरवणुकीत गावकऱ्यांना यामुळे प्रचंड अडथळे आले। अर्ज करूनही ग्रामपंचायत व पंचायत समितीने एकाही कामाला गती दिली नाही, अशी ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जयकांत मोरे पाटील यांनी याविषयी निषेध व्यक्त करत तातडीनं उपाययोजना न झाल्यास गावकऱ्यांना उपोषण करावं लागेल असा इशारा दिला आहे। आज गावाला जवळपास 40 वर्ष झाले पुनर्वसन करून तरी अद्यापही या गावाला कोणताही रोड, कोणतीही नाली असं काहीही नाही। एवढा ग्रामस्थांना त्रास होतो की जाण्या येण्यासाठी, शाळेत जायचं म्हणलं तर लेकराला आणि बाया माणसाला रात्री खूप त्रास होतो। त्याच्यामुळे सर्व जनतेची एक कळकळीची विनंती, गावामध्ये सरपंच असून 40 वर्षे झाले तरी कुठलंही काम नाही, तरी प्रशासनाने माझी विनंती करून लवकरात लवकर दखल घेऊन गावाचं काम पूर्ण करावे। अशी बोटी आणून ठेवलेली असतात, हे मच्छर गिच्छर खायला त्रास व्हायला म्हाताऱ्या माणसाला जाताना रस्त्याने येताना सरपटणार राहिले, लेकराला डसायले, हे बोटाचं हे बरोबर हे करा, पटकन लवकरात लवकर करा। मध्ये रस्ते आणि रोड नाला नाही आहे, पाण्याचे डोंगरे साचत आहे, त्यामुळे आरोग्यास हानिकारक आहे। मच्छर याचा डासाचा खूप त्रास आहे। रस्ते आणि नाल्या आवश्यक आहे। राष्ट्रीय महामार्गालगत असलेलं मोजे लिंबायत गाव पण मूलभूत सुविधांच्या अभावाने मागासलेलं। शासनाचं लक्ष केव्हा वेधलं जाणार हा प्रश्न आज प्रत्येक लिंबायतवासियांच्या डोळ्यात दिसतो आहे। प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुंडे, आधुनिक केसरी, माहूर।